नॉनव्हेजला विसरायला लावणारा हा सोयाबीन टिक्का मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा। गरम पाण्यामध्ये सोयाबीन घालायचे, मिक्स करून 5 मिनिटं भिजत ठेवायचे आणि त्यानंतर काढून घ्यायचं। पाणी यातलं काढून टाकायचं। मस्त मऊसूत झाले। यामध्ये दही, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, मीठ, 1 चमचा बेसन घालून मिक्स करायचं। 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं। यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि मॅरिनेट केलेले सोया चंक्स आहेत ते यामध्ये घालायचे, मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिटं छान तेलावर परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। याच कढईमध्ये तेल, 1 चमचा साजूक तूप, जिरं घालायचं। कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचा। 2 टोमॅटोची पेस्ट घातली, मिक्स करून घ्यायचं। यानंतर घरगुती मसाले, मीठ घालायचे। इथे मी माऊली यांचा काळा मसाला घालते आणि 1 चमचा माऊली यांचा गरम मसाला घालते। तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, लिंक दिली आहे, लिंक बायोमध्ये सुद्धा आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता। परतून ठेवलेले सोयाबीन, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा यांचे चंक्स घालायचे, मोठे मोठे तुकडे करून घातले, मिक्स करून घ्यायचं। गरजेनुसार पाणी घालायचं। यानंतर भाजी शिजवून घ्यायची। यानंतर घालायचं आहे कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। नेहमीपेक्षा वेगळा चमचमीत सोया टिक्का मसाला तयार झालाय। तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली लाईक शेअर करा।